डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य असून या नियमाची अंमलबजावणी उद्या 20 ऑगस्ट पासून करण्यात येणार आहे। मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसलेल्या चालकांना प्रथम 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल। या कालावधीत मराठीचं ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅच 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल। त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅच व परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने गेल्या 105 दिवसांपासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान राबवण्यात आलं। या अभियानाला सुमारे 1,65,600 अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी प्रतिसाद देत मराठीचं प्रशिक्षण घेतलं। ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये पद्मश्री ज्येष्ठ साहित्यक मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सहभागी चालकांना प्रमाणपत्र देण्यात आलं। या सर्व चालकांचं परिवहन मंत्री म्हणून सरनाईक यांनी अभिनंदन केलं। राज्यात 1989 पासून असलेल्या नियमाच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी चालवण्यासाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान आवश्यक आहे। 12 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या संबंधित कायदेशीर तरतुदीनुसार आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं। राज्यात आतापर्यंत सुमारे 9,65,000 रिक्षा टॅक्सी परवाने व बॅच देण्यात आले आहेत। यापुढे नवीन परवाना व बॅच देताना चालकाला व्यावहारिक मराठीचं ज्ञान आहे की नाही याची आरटीओ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संवादाद्वारे तपासणी करेल आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहेत। मराठीचं व्यावहारिक ज्ञान असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरच बॅच देण्यात येणार असल्याचंही मंत्री सरनाईक यांनी सांगितलं। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।